जिथे आपली किंमत नाही तिथे जाऊ नका. मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, माझ्या आजोबांनी मला दिलेले हे घड्याळ आहे. हे जवळपास 200 वर्ष जुने आहे. मी ते तुला देतो. तू एखाद्या घड्याळाच्या दुकानात जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे. ते आपल्याला किती पैसे देतात ते बघ. मुलगा घड्याळाच्या दुकानात गेला व परत वडिलांकडे आला आणि म्हणाला, त्यांनी 150 रुपयांमध्ये घेतो म्हणून सांगितले, कारण ते फारच जुने घड्याळ आहे. वडील म्हणाले, आता तू भंगाराच्या दुकानात जा आणि विचार. मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला, त्यांनी फक्त 20 रुपयांमध्ये घेतो म्हणून सांगितले. आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितले. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला आणि म्हणाला, बाबा, त्यांनी या दुर्मिळ घड्याळास त्यांच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी 1,00,000 रुपये सांगितले. वडील शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमचं मूल्य आहे. स्वतःचे मूल्य चुकीच्या ठिकाणी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले मूल्य माहीत आहे तेच आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या आणि जिथे आणि ज्यांना आपली किंमत नाही तिथे जाऊ नका किंवा त्यांच्यापासून दूर राहा.